जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, मी महादेव सोळंके. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला काकड चिखला या प्रकरणावरती सर्व महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे. काही लोकांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आपल्याला नकोच आहे, गावामध्येही नको आहे आणि ते महाराजांचा पुतळा त्यांना डोळ्यासमोर दिसू सुद्धा नाही असं त्यांना वाटतं. त्या लोकांना माझं असं सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 16व्या शतकात झालाच नसता. आपला हा आता 2026चा विषय आहे. 400 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. ज्या काळी इथली पोलीस यंत्रणा, फौजी, मिलिटरी हे काही नव्हतं, इथे विशेष नव्हतं. आणि मराठा समाज हा तेव्हापासून शिल्लक आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. आणि 18 पगड जातीला सोबत घ्यायचंच नाही स्वतःच्या मराठा समाजासाठी. किंवा त्यांनी असं जर विचार केला असता, स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा, जाऊ दे तिकडे, मरू दे जनतेला, काय गरज नाही याची, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आज वंशसुद्धा शिल्लक नाही हो महाराष्ट्रामध्ये. त्यांचे बरेच वंश याच्यामध्ये बलिदान झालेलं आहे. त्यांच्या वंशज जे आहेत ना महाराजांची, याच्यामध्ये संघर्षामध्ये त्यांचं बलिदान झालेलं आहे. लखुजीराव जाधव, त्यांच्या मुलांची हत्या, त्यांच्या समाध्या आहे शिंदखेड्याच्यामध्ये बघण्यासाठी. हे कोणासाठी झालं आहे? त्यांनी काय त्यांचं कुटुंबाला ठेवलं का? सर्व नाही. हे सर्व आज राज्य सरकारच्या ताब्यामध्ये आहेत प्रॉपर्टी. ह्या काय कुठल्या जनतेनं सुद्धा मराठा समाजाने वाटून घेतले का? नाही. तर महाराजांनी जर असा विचार केला असता की बरं ते जाऊ दे, स्वतःच्या कुटुंबाचं सोडा, तर त्यांनी जर असा विचार केला, आपण ज्या जातीमध्ये जन्मालो मराठा समाजामध्ये, तर आपल्या जातीसाठीच लढा देऊया आणि अफजल खान, औरंगजेब यांना सांगून टाकू की मराठा जात सोडून बाकी तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये बाकीच्या जातीला ठेवायचं ठेवा किंवा नका ठेवू, हा तुमचा विषय. मराठा समाजाला सोडून तुम्ही काय करा ते करा. आणि तसा जर विचार महाराजांनी त्यावेळेस जर केला असता, तर इथे महाराष्ट्रामध्ये मला तसा द्वेष द्यायचा नाही. कारण की सगळेच समाजामध्ये सगळेच समाज बांधव दोषी नसतात, काही 4-10 असतात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, सर्वांसाठी नाही. मला माफ करा, मी सर्वांसाठी बोलत नाही. प्रत्येक समाजामध्ये आमच्यात आहेत, प्रत्येक समाजामध्ये 4-10 लोक असतात टवाळखोर, शिक्षणाचा अभाव असतो त्यांचा. या लोकांना सांगायचं आहे, महाराजांनी जर असा विचार केला असता स्वतः जातीपुरता किंवा कुटुंबापुरता, तर आज मराठा समाजाकडे किती जमीन प्रॉपर्टी असते. हां, या जमिनीची विभागणी झालीच नसती ना. महाराजांचा हा सातबारा महाराजांच्या नावावर आहे, महाराष्ट्राचा अख्खा सातबारा. महाराजांनी जर त्यावेळेस औरंगजेबाला आणि अफजल खानाला इथे ताबा मिळवू दिला असता, तर सर्व प्रॉपर्टी ही त्यांच्या नावावर झाली असती. आज त्यांच्या लोकांच्या नावावर एवढ्या प्रॉपर्टी असतात शिल्लक, पण त्यांना हद्दपार केलं, त्यांच्यासोबत संघर्ष केला, युद्ध केले, तेवढीशे प्रॉपर्टी आपल्याला भेटले. आज विचार करावा. आणि हे कसं वाटतं तुम्ही